आषाढी एकादशी दिवशी या 7 गोष्टी टाळाच, अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही. आषाढी एकादशी हा महाराष्ट्रात अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण मानला जातो. या दिवशी भगवान विठ्ठलांची श्री विष्णूंची विधिवत पूजा केली जाते आणि भाविक मोठा उपवास धरतात. शास्त्रांनुसार एकादशीच्या दिवशी काही गोष्टी वर्ज्य मानल्या गेल्या आहेत. नकळत झालेल्या चुकांमुळे व्रताचे फळ मिळत नाही अशी धारणा आहे. त्यामुळे आषाढी एकादशीला कोणत्या 7 चुका टाळाव्यात ते जाणून घेऊया. 1. तांदूळ, भात खाणे किंवा शिजवणे. एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. पौराणिक कथेनुसार एकादशीला भात खाल्ल्याने पाप लागते अशी समजूत आहे. त्यामुळे उपवास असो किंवा नसो, या दिवशी घरात भात शिजवणे आणि खाणे टाळावे. 2. मांसाहार आणि दारूचे सेवन. या दिवशी पूर्णपणे सात्विक आहाराचे पालन केले पाहिजे. मांसाहार, दारू तसेच कांदा आणि लसूण यांसारख्या तामसिक पदार्थांचे सेवन करणे महापाप मानले जाते. 3. तुळशीची पाने तोडणे. भगवान विठ्ठल विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. मात्र एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे अयोग्य मानले जाते. पूजेसाठी तुळशीची पाने हवी असतील तर ती 1 दिवस आधीच दशमीला तोडून ठेवावीत. 4. घरात कटकट, राग किंवा कोणाचा अपमान करणे. एकादशीचे व्रत फक्त शरीराने नाही तर मनानेही पाळायचे असते. या दिवशी कोणावरही रागवू नका, शिवीगाळ करू नका आणि घरातील ज्येष्ठांचा किंवा महिलांचा अपमान करू नका. यामुळे घरात नकारात्मकता येते. 5. झाडांना हानी पोचवणे किंवा झाडांची पाने तोडणे. एकादशीच्या दिवशी झाडे, झुडपे तोडणे किंवा फुले, पाने विनाकारण तोडणे अशुभ मानले जाते. या दिवशी निसर्गाचा आदर करणे आणि झाडांना पाणी देणे शुभ मानले जाते. 6. दिवसभर झोपून राहणे, विशेषतः दुपारी. उपवास आहे म्हणून एकादशीच्या दिवशी दिवसभर किंवा दुपारी झोपणे टाळावे. या दिवशी जास्तीत जास्त वेळ रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल नामाचा जप करण्यात घालवावा. 7. चोरी, निंदा आणि खोटे बोलणे. एकादशीच्या दिवशी कोणाचीही चहाडी किंवा निंदा, नालस्ती करू नये. मनामध्ये कोणाबद्दलही वाईट विचार आणल्यास व्रताचे पूर्ण पुण्य मिळत नाही. आषाढी एकादशीला निरामय मनाने सात्विक राहून विठ्ठलाचे नामस्मरण केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी लाभते.